चेंज देखो गाइस, चेंज झाला का चालू? रोजचा आहे, रोज काढतोय, बघत नाही का तुम्ही? रोज व्हिडिओ, एक व्हिडिओ रोज. असेच कुठेतरी पुरून ठेवायला पाहिजे आणि कितीतरी वर्षानंतर भेटायला पाहिजे. आई गो, हेल्मेट खुपतय. हाय 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 हाय. बोल आता काय बोलतेस? हॅलो नमस्कार आणि जोहार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? आशा करतो सर्वजण चांगले असतील आणि सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची. दिनचर्या ब्लॉगिंग भन्नाट सगळ्यात चालू आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, मागचे ब्लॉग जे बघत असतील त्यांना आज सुद्धा एक नवीन दिवस आणि नवीन ब्लॉगची सुरुवात होत आहे. तर काही दूध वगैरे घेऊन आलो हॉस्टेलला आणि आता ह्याच्या बरोबर शेक बनवू. आणि सरांचा अचानक मेसेज आला की 11 वाजता मेडिकलला यायचं आहे. 11 वाजता तर पॉसिबल नाही, कारण जिमला जायचं आहे, तर थोडं लेट जावं लागेल. 11:30 पर्यंत तरी जावं लागेल. तर हे बघा, आज हे आपलं रेग्युलरचं डाएट आहे. ह्याच्यामध्ये साखर सगळ्यात पहिले तर थोडीशी साखर टाकली टेस्टसाठी, बाकी हनी टाकले आहे, केळी टाकलेले आहेत आणि ओट्स टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता दूध टाकू आपण. तर बघा गाईज, शेक रेडी आहे, पण थोडासा पातळ झाला. एकच केळी होतं त्याच्यामुळे, पण मला तेवढा बस होतं, कारण जास्त जाड मला प्यायला जमत नाही. जास्त जाड मला आवडत नाही प्यायला. ही खिडकी अशी आहे ना, इथे उभं राहिला ना घोरा दिसतो माणूस. चला, जास्त टाइमपास नाही करायचा आपल्याला, कामं पण आहे. ठीक आहे, जायचं आहे मेडिकलला. तर गाईज निघालो, आज जिमला नाही गेलोय आणि निघालो आता मेडिकलला जाण्यासाठी. जिम माझी बघा, इथं आहे जिम माझी. इथं समोर दिसते का तुम्हाला? इथे ह्या बिल्डिंग मध्ये जिम आहे गाईज. मग बघा पोलीस कसं बसलेत. नशीब मी हेल्मेट घातला होता, नाहीतर मी कधी कधी हेल्मेट गाडीच्या मागे लावतो, पण ह्या सिग्नल कधी पोलीस असतील याची गॅरंटी नाही. बरं झालं हेल्मेट लावून आलं, नाही तर आता काम 25 हो जाता. आधीच गाडीवर 1000 रुपयाचा फाईन आहे. हा जो एरिया दिसतोय ना, हा पूर्ण कन्स्ट्रक्शन एरिया आहे. सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे. अजून ही जी रिकामी जागा दिसते, इकडे पण बिल्डिंग बनणार, बरं तिकडनं बिल्डिंग बनायला चालू आहे. आणि हे बिल्डिंग वगैरे बनायला बरेचसे आपल्याकडचे पण लोक असतात. काही पोहोचलोय मेडिकलला, अजून दुसऱ्या मेडिकलला जायचं आहे, पण सरांची इथे बॅग आहे ती घेऊया. आणि माझं चेंज जे घ्यायचे आहेत तिथे पैसे, तर कॉईन वगैरे घ्यायचे आहेत ते पण घेऊन आणि मग निघूया दुसऱ्या मेडिकलसाठी. चेंज देखो गाई, चेंज बघा, सुट्टे पैसे बघा. झाला का चालू? रोजचा आहे, रोज काढतोय, बघत नाही का तुम्ही? रोज व्हिडिओ, एक व्हिडिओ रोज. मॅडमला माहिती नाही की मी रोज व्हिडिओ बनवतोय असं. कदाचित आज माहिती पडलं. अजून ह्याच्यामध्ये अजून आहेत, हे बघा निघत पण बहुत वजन आहे. ओ भाई, असेच कुठेतरी पुरून ठेवायला पाहिजे आणि कितीतरी वर्षानंतर भेटायला पाहिजे. ह्याची काही किंमत निघेल. पुरातन काळातील वस्तू दिसतील. चला मोजून आणि घेऊया आता. तर काही सामान घेतलंय बघा. हेल्मेट माझ्या हातात आहे, सरांची बॅग पण आहे आणि एक बॅग माझ्या पाठीवर आहे. एक बॅग आता पुढे घ्यावी लागेल आणि एक बॅग पाठीवर. आई गो, हेल्मेट खुपतय. हाय 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 हाय. तर काही इथला आमरस पिला होता मी लास्ट टाइम, तर मला आवडलेला. तर आज परत मला ताण लागली, तर चला आमरस पिऊया. 10 मिनिटं आहेत तोपर्यंत आमरस पिऊन आणि मग पुढे निघूया. आमरस प्यायला जरा मजा आहे. चला काही आमरस पिलेला आहे मी आणि आता मेडिकलला जाऊ. आता मेडिकलचं काम करू, जे काय असेल ते निघतो आता. बाकीच्या आता दिवसभर जे काय होईल ते अजून पुढे दाखवून. आई गो, हेल्मेट आता पडतो तो. हे बघा, इथे आज परत आलो होतो आपण ह्या मेडिकलला. इथे कळंबोलीचं मेडिकल आहे. चप्पल बाहेर ठेवावं लागते. कसा हमालीचा दिसत आहे ना, ते गोट आहे 2-2 बॅगी. ऑल राईट गाईज, मेडिकलवरून निघालोय आणि आता इथं आलो होतो वेगळ्या कामासाठी. मला वाटलेलं की स्टॉक चेकिंग चालू असेल, पण सीन असा झाला की स्टॉक चेकिंग चालू नव्हतं. इथले जे सर आहेत ना, आमचे सर आहेत, जाणार आहेत सुट्टीवर. ते सर बोलले की इथलं मेडिकल बघू नये, कारण इथला सॉफ्टवेअर वगैरे सगळं अलग आहे. तर मग इथलं थोडंसं मेडिकलचं प्रॅक्टिससाठी आलो मी, प्रॅक्टिससाठी. आता 1 वाजले, आता ऑर्चिडला जातो आणि मग बाकी की बाते उद्या करते आहे. ऑल राईट गाईज, पोहोचलोय मेडिकलला आणि आरामात आता बसलोय सध्या फक्त थोड्या वेळासाठी. आणि याच्यानंतर परत अजून जेवायला जायचं आहे. जेवल्यानंतर परत हे बघू शकता, इथे मेडिकलचं सॉफ्टवेअर आहे आणि असं हे सॉफ्टवेअर असतं. ह्याच्यामध्ये एंट्री वगैरे अशी करायची असते. पण अटकते जरा. बोल आता काय बोलतेस? गाईज, त्या नवीन सिस्टर आहे ना, पहिल्यांदा झालं आज, तर ती ब्लॉग कसा काढायचं ते विचारते. अरे हा, एक मॅडमचा केबिन आहे, आठवणच नाही आम्हाला. तिला ब्लॉग कसं काढायचं ते शिकवतोय. बाहेर मला ब्लॉग चालू आहे. तर गाईज, आज इथल्या जरा रिसेप्शनिस्ट सोबत माझी फ्रेंडशिप झाली, म्हणजे जे सिस्टर आणि रिसेप्शनिस्ट वगैरे आहेत त्यांच्यासोबत. कारण मी एवढ्या दिवस होतो ना, ते इथं फ्री येऊन बसतो, बाकी जास्त कोणाशी बोलत नाही, कारण इथे कधीतरी येतो ना. तर आज त्यांना जरा एडिटिंग त्यांनी माझे व्हिडिओ बघितले, तर मला बोलले की एडिटिंग वगैरे कशी करतात सांग मला. तर मी त्यांना जरा असं नॉर्मली एडिटिंग वगैरे शिकवली. त्यांना सांगितलं असं असं करायचं, तर त्यांना शिकलेत, आता ते पण करतील हळूहळू. आणि त्यांनी माझे चॅनल पण सबस्क्राईब केलेलं आहे आणि हां, फॉलो पण केले. तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला आता निघूया. एवढं हळू का बोलतोय, कारण इथे एकदम शांतता आहे आणि सगळेजण पेशंट आहेत, त्याच्यामुळं जास्त लाऊडली बोलू नाही शकत. बाहेर गेला तर तुमच्याशी बोलतो. काय इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, काय माहिती काय कशासाठी खोदतायत. तर हे बघा ना, एकदम मध्येच खोदलंय आणि इकडून पार्किंगची जागा आधी इकडून होती, आता गाड्या तिकडून लागल्या. माझी गाडी पण तिथं लागली. हे बघा, इथं आहे बघा गाडी आपली. तर आज मजा आली. म्हणजे हा जिथल्या रिसेप्शनिस्ट वगैरे आहेत ना मॅडम, आणि जे सिस्टर्स वगैरे होते
त्यांना कुछ सिखाया मैंने, म्हणजे आपण पण काहीतरी शिकू शकतो बरोबर ना एडिटिंग. तर त्यांना थोडंफार बेसिक सांगितलं. बाकी इंस्टाग्रामचे वगैरे त्यांचे एकदम प्रॉब्लेम होते, काही सॉल्व झाले काही नाही झाले. तर आता निघतोय, जेवतोय आणि जेवून आणि नंतर मग पुढच्या कामाला, म्हणजे सगळ्यात पहिले तर जिमला जाणार मी. जिम मध्ये नो कॉम्प्रोमाइज. नंतर संध्याकाळी परत आलो तर येईल. तर काही जेवायला आलोय मी आता, आणि पब्लिक मध्ये ब्लॉगिंग करणे म्हणजे फार खतरनाक काम आहे वाटलं. सगळे लोक तोंडालाच पाहिजे. आता तुम्हाला दाखवतो चिकन थाळी खाणार आहे कंटिन्युअसली. भाई काल पण चिकन खाला आणि परवाच्या दिवशी पण चिकन खाला, आज पण चिकन खातो कंटिन्युअसली. प्रोटीन लेवल नेक्स्ट लेवल. काय माहिती प्रोटीन माझ्या अंगाला लागत आहे का नाही माहित नाही, पण खायचं काम करत होतो. सॉरी तुम्हाला जेवण दाखवायला विसरलो. आता हाडका बिडका पहा. तर चिकन होतं, राईस होता, आणि राईसमध्ये चपाती होती आणि चिकनचा रस्सा होता. एवढा मेनू होता. भूक लागली तर मी दाखवायलाच विसरलो, सॉरी. हॉस्टेलला पोहोचलोय आता, आणि हॉस्टेलला आल्यावर आता थोडा वेळ मी आराम करणार आहे. आराम केल्यानंतर मग जिमला जाईन. तर आता 3:30 वाजता अर्धा तास मस्त आराम करतो आणि मग निघतो जिमसाठी. काहीच मस्त 1.5 तासाची झोप घेऊन उठलोय आणि आता जिमला जावं लागेल. तुम्ही विचार करत असाल एवढ्या धावपळ धावपळ सांगतो आणि एवढी चिल लाईफ कशी. भाई 1-1.5 तास फक्त झोपलोय आणि आता परत जाऊन आणि जिमला कसरत करायची आणि परत कामावर जायचं. अशा गोष्टी आहेत. पाणी पितो, ते बघा पाणी. हॅलो गाईज, रेडी फॉर द जिम. आणि हेल्मेट आता इथे ठेवतोय, कारण मला इथून इथे हेल्मेट घालून जायला कंटाळा आलाय. फक्त आता पोलीस नसते पाहिजेत, नाही तर वाट लागेल. तुला झूम करू काय? यो बा आपला पेंटर, खतरनाक माणूस. माझं पेंटिंग त्याने अजून काढली, मला घ्यायला टाईमच नाही. घ्यायची आहे. एक केळं खाल्लं मस्तपैकी. चला आता जिमला जाऊ. आता जायचं मेडिकलला, पण सीन झाला की मी आलो 5:15ला. तर मला 1.5 तास लागतो जिम करायला. 7:30 इथेच वाजतील. बघू. ऑल राईट गाईज, जिम वरून जाऊन आलोय आणि आता निघायचं आहे परत मेडिकलला. तर असं वाटतं थोडा वेळ झोपलो ना, ते पण असं वाटतंय फुकट गेलं, कारण काय धावपळ विपळ आहेच, काय करणार. तर आता परत मेडिकलला जायचं आहे. परत तिथं मोबाईल शॉपला जायचं आहे, तिथला एक शूट करायचा आहे, म्हणजे रील शूट करून द्यायचा आहे तिथल्या ॲक्सेसरीजचा. त्याच्यानंतर मग परत मेडिकलला यायचं. मग मेडिकलची कामं रोज दिवसभरातली जी पण असतील ती. चला पुढे अजून काय असेल तर तुम्हाला दाखवेन, नाही तर ब्लॉग समाप्त करेन आजचा, ठीक आहे. आणि हां, उद्या जायचं आहे घरी, तर विषय भारी आहे तो. तर हां, घरी गेल्यावर तुम्हाला चांगले कंटेंट बघायला भेटतील. आणि मी पण विचार करतोय घराकडेच यावं असं, कारण इथे रोज तीच लाईफ दाखवण्यापेक्षा घराकडे रोज काहीतरी नवीन दाखवता येईल तुम्हाला. तर जे 3 दिवस घरी राहून त्या 3 दिवसाची तुम्हाला खूप मजा येणार. 3 दिवसात मी 6 ब्लॉग बनवेन असं वाटतंय मला. तर आता तयारी करू आणि निघूया मेडिकलकडे, ठीक आहे. मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करतो आणि मस्तपैकी अंडर जो आहे टावेल. वाव, आरशन भारी दिसतो रे. यो पहा, यो 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 यो, ठीक आहे. चला. ऑलराईट गाईज, शूट झाला इथला. आणि जे ॲक्सेसरीचा आज स्पेशल शूट करायचा होता, सरांचं जे मोबाईल शॉप आहे ना, त्याच्यामध्ये ॲक्सेसरीचा शूट करायचा होता, त्यासाठी आलो होतो. तर तो शूट करून घेतलेला आहे मी मस्तपैकी. आणि आता त्याची रील वगैरे एडिट करायला लागेल. आधीच मला जरा टाईमचं मॅनेजमेंट होत नाही, पण करतोय, म्हणजे कसं तरी करायचा प्रयत्न चालू आहे. जिंदगी में सब थोडा थोडा करना पडता है, सब कुछ रखना पडता है, इच्छा बात आहे. तर चला आता निघूया मेडिकलला आणि ब्लॉगला इथेच समाप्त करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी. तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब मला रोज मोटिवेशन देतो पुढचा ब्लॉग बनवण्यासाठी. भले कसा असो, पण मी एक ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. चला आजच्या व्हिडिओ इथे समाप्त करूया. भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत टेक केअर, बाय.